वाजवा वाजवा, मनापासून मनापासून टाळ्या वाजवा. जीव तोडून ही मंडळी साथ करतात. मला महाराजांचं नाव नाही माहिती, पण पखवाजवरची थाप. हर्षल महाराज ताजनी, हर्षल 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 महाराजांना मनापासून म्हणजे त्यांना धन्यवाद आणि जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. कारण निर्जीव असलेल्या चामड्यातनं तुम्हाला मला बरं वाटेल, खरं वाटेल असा आल्हाददायक आवाज निर्माण करणं हे सोपं नाही, हे एका दिवसात साध्य होत नाही. त्यामुळे मनापासून ही सर्व गायक वादक सगळी मंडळी त्यांच्या ऋणात राहावं तेवढं कमी आहे. महाराजांनी प्रथम चरणामध्ये मी काय केलं हे सांगितलंय. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस किंवा दिस गोड व्हावा. काय केलं महाराजांनी? अट्टहास केला, प्रयत्न केला, प्रयत्नांची पराकाष्ठा केली. कशा करता? शेवटचा दिवस गोड व्हावा. आम्ही कधी विचार करतो शेवटच्या दिवसाचा? आम्हाला तो नकोच असतो. मृत्यू हे जगातलं अंतिम सत्य आहे. मृत्यू ही अटळ गोष्ट आहे हे माहीत असतं तरी सुद्धा आम्ही एखाद्याला पोचवायला गेल्यानंतर काय गप्पा मारतो? काय गप्पा असतात? टायर घाला 2-4 म्हणजे अजून पेटेल आहे की नाही. काय नाही, आत्ता होते, काल होते, संपलं सगळं. मनुष्य जन्मात काही नाही, शेवट झाला म्हणाले, संपलं. राम राहिला नाही जीवनामध्ये. या सगळ्या गप्पा कुठे असतात? तिथं. ते तेवढ्या पुरतं येतं, त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. तिथल्या पुरतंच असतं ते. घरी आलो की आमचं जैसे थे सुरू, मग आम्हाला घेणं देणं नाही. आम्हाला असं वाटतं मृत्यू आम्हाला कधीच येणार नाही, आम्ही अमर आहोत, पण असं नाहीये. माणूस मृत्यूला घाबरतो, नवे मृत्यूचं विस्मरणच माणसाला झालंय. तुकोबराय म्हणतात आम्ही मरणाचा सोहळा केला. आपुले मरण पाहिले म्या डोळा, धन्य तो सोहळा अनुपम्य मरणा हाती सुटली काया. माझा शेवट मी पाहिला, तुकोबराय म्हणतात. आमचं मरण आम्ही अनुभवलं. आता जिवंतपणी अनुभव तुकोबरायांनी घेतलाय. कशाचा? मरणाचा. आपण जागे आहात ना सगळे? जिवंतपणी अनुभव घेतलाय. कशाचा? मृत्यूचा. आणि मृत्यूचा कुठे सोहळा असतो का हो? पण तुकोबरायांनी काय सांगितलं? धन्य तो सोहळा अनुपम्य, मरणाचा सोहळा केला. तुम्ही आम्ही यामागे या विचारालाही शिवत नाही. हा विचारही तुमच्या माझ्या अंतःकरणाला मनाला शिवत नाही. मरणाचा कुठे सोहळा असतो का? पण महाराजांनी तो केला. नवे साक्षात भगवंत न्यायला आले. लोकांनी याच्यावरही शंका उठवल्या, असं कुठं काही होतं का? वैकुंठातनं विमान येतं का? नाही. महाराजांना विमान आलं न्यायला भगवंतांचं. हे त्रिकाला बाधित सत्य की तुकोबराय वैकुंठाला गेले होते. विठ्ठल विठ्ठल याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेची. महाराज म्हणले यासाठी अट्टहास केला होता. याजसाठी. कशासाठी? साध्य मिळवायचं होतं. कुठलं साध्य? अद्वैत भक्तीचं, भगवंताशी एकरूपत्वाचं. मी म्हणजे पांडुरंग, पांडुरंग म्हणजे मी. देव पहावयासी गेलो तेथे देवाची होऊन ठेलो. हा अनुभव महाराजांना घ्यायचा होता. याजसाठी केला होता अट्टहास. यासाठी अट्टहास केला, प्रयत्न केला. काय प्रयत्न केले? कशासाठी केले? शेवटचा दिस गोड व्हावा. महाराजांनी शेवटाचा विचार केला बरं का, शेवटाचा विचार केला. आता शेवटचा दिवस म्हणजे नेमकं काय? म्हणजे नेमका कुठला दिवस? त्या दिवसाच्या प्रतीक्षेत आम्ही कधीच नसतो. आम्हाला तो दिवस आमच्या आयुष्यात कधीच नको असतो. पण ज्या मंडळींनी, ज्या महापुरुषांनी, ज्या संतांनी, ज्या क्रांतिकारकांनी, ज्या वीरांनी त्या दिवसाचा विचार केला, त्यांचं जगणं खऱ्या अर्थी सार्थकी झालं. जन्मले तेच जगती, जन्मले तेच जगता. दुसऱ्यासाठी सदा जगावे, दुसऱ्यासाठी सदा
शेवटचा दिवस गोड. ज्यांना वाटलं त्यांचं जीवन चंदनासारखं होतं, दुसऱ्यासाठी झिजणारं होतं, आणि जे झिजतं तेच रुजतं, त्यालाच सुगंध प्राप्त होतो. जे झिजत नाही ते कुजून जातं आणि त्याला दुर्गंधी आहे. म्हणून अशा एखाद्या पुण्यस्मरणानिमित्त ज्यावेळी आपण येतो ना, त्यावेळी ती व्यक्ती काय असेल याचा अंदाज लागतो. त्यामुळे तुकोबराय म्हणतात की माझं जगणं यासाठी आहे, माझा अट्टहास यासाठी आहे की माझा शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. आज आम्ही देव, देश आणि धर्म या 3 गोष्टींचा ज्यावेळी उच्चार करतो, त्यावेळी आमचे समाज सुधारक, आमचे क्रांतिकारक, आमचे संत सत्पुरुष पूर्वसुरींची आम्हाला आठवण होते की त्यांनी आयुष्याचा प्रत्येक कण, प्रत्येक श्वास वेचला देवासाठी, धर्मासाठी आणि देशासाठी. म्हणाले त्यांचा शेवट निश्चित गोड झाला, निश्चित गोड झाला. आजही हजारो वर्षानंतर सुद्धा, 750 वर्षानंतर सुद्धा ज्ञानोबांचं नाव घेतलं की आमचं हृदय हेलावतं, डोळे पाणावतात. तुकोबांचं नाव घेतलं तरी आमचा उरू अभिमानानं भरून येतो की आम्ही महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो, ज्ञानोबांच्या महाराष्ट्रात राहतो. कारण महाराष्ट्राचं हे रसायन बनलंय ज्ञानोबा तुकोबा. यांच्याशिवाय आमचं जगणं निरर्थक आहे. संतांच्या पाठोपाठ आमचे महापुरुष छत्रपती शिवप्रभू असतील, भगतसिंग, राजगुरू, अनंत कान्हेरे, सुखदेव, हे सगळे भगवद्गीता हातावर घेऊन फासावर गेले. मला वाटतं त्यांचा शेवट गोड झाला. या सगळ्यांच्या जीवनाचा सांगोपांगपणे आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात येतं, श्रोते हो, आम्ही जन्माला येऊन करतो काय? आमच्या जीवनाचा शेवट गोड कसा होईल याचा कधी आम्ही विचार केलाय का? वास्तविक किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजित, हे आपल्या बाबतीत बोलायचं झालं. तुकोबराय सांगतात आम्ही नुसती स्वतःची फजिती करून घेतो, पण शेवट गोड होणं म्हणजे नेमकं काय? देह निघून जाणं, देहाची राख होणं म्हणजे शेवट गोड होणं नाही, म्हणजे शेवट होणं असं नाही. देहाची जीवदशेतली जी भ्रमंती आहे ती संपणं म्हणजे शेवट होणं, बरं का. तुकोबरायांना हे म्हणायचंय. अनस्युत यामधला अर्थ हा आहे की जीवदशेची भ्रमंती आहे, जीव सतत फिरतोय ना. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि. जीर्ण वस्त्र सांडीजे, माऊली म्हणतात नवं वस्त्र घालावं आणि जुनं वस्त्र टाकून द्यावं, त्या पद्धतीनं हे शरीराचं चालू आहे. चैतन्य तेच आहे, प्रत्येक वेळी देह बदलतो आणि आम्ही त्या चक्रामध्ये अडकतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाय मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. पुनरपि जननम पुनरपि मरणम, आम्ही अखंड त्या चक्रात सापडलोय. मग आमचा शेवट कसा होईल गोड? कोणता असेल शेवट आमचा याचा विचार करत असताना मला असं वाटतं शेवट गोड होणं म्हणजे नेमकं काय? कधीतरी आमच्या संतांकडे बघावं. ज्यावेळी पांडुरंगाच्या पायरीवर सुद्धा बसू दिलं जात नव्हतं असे आमचे चोखोबा, पायरीवर सुद्धा हीन याती मी महार पूर्वी निळाचा अवतार. मला बसता येत नाही, सगळे लोक धक्का मारून हाकलून द्यायचे. अरे चोख्या, देव भ्रष्ट झाला, विटाळ झाला, चाल बाजूला हट म्हणून हाकलून द्यावं, ढकलून द्यावं चोखोबांना. का हो? देवावर सावली पडू देत नव्हते. असा 750 वर्षापूर्वीचा काळ कर्मठांच्या वर्चस्वाखाली असलेला. संधी मिळाली की कर्मठ, ही कर्मठाची खरी व्याख्या माझ्या मते. विठ्ठल विठ्ठल. काय गंमत आहे. सद्भावाचं लोणी देवाचरणी यांनी कधी माखायचं नाही. कर्मठ कुणाला म्हणायचं? सद्भावाचं लोणी देवाच्या चरणी यांनी कधी माखायचं नाही. सद्भक्तांच्या सद्भावाचा अमृत यांनी कधी चाखायचं नाही. स्वतःच्या विषयी आणि कपटी मनाला यांनी कधीही रोखायचं नाही. याला म्हणायचं कर्मठ. विषयांमध्ये लडबडलेली माणसं चोखोबांवर जरा काही झालं की आळ आणायचा, जरा काही झालं की त्यांना त्रास द्यायचा. आणि चोखोबांची भक्ती विलक्षण आहे. पांडुरंगाच्या पायरीवर बसावं. भगवंता मला तुझ्यापर्यंत येता येत नाही, तुझ्या पावलांवर डोकं टेकता येत नाही. काय अवस्था असेल. आज आम्ही 18 पगड जातीचा वारकरी संप्रदाय पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवू शकतो, पण चोखोबांना काय वाटत असेल आपण कल्पना नाही करू शकत. हाक मागावी बहु भुकेला झालो, बहु भुकेला झालो, बहु
भुकेला झालो, बहु भुकेला झालो, बहु भुकेला झालो बहु भुकेला झालो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो, उष्ट्यासाठी आलो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो. चोखा म्हणे पाटी आणली, चोखा म्हणे पाटी आणली, चोखा म्हणे, चोखा म्हणे, चोखा म्हणे पाटी आणली, चोखा म्हणे पाटी आणली, चोखा म्हणे पाटी आणली. उष्ट्यासाठी आणली तुमच्या, उष्ट्यासाठी आणली तुमच्या, उष्ट्यासाठी आणली. माय बाप जोहार, माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप, जोहार माय बाप, जोहार माय बाप, माय बाप, माय बाप, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार. तुमच्या महालाचा मी महार, तुमच्या महालाचा मी महार. माय बाप जोहार, माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार. जोहार घालावा चोखोबांनी, पण नाही हो. पांडुरंगाची कृपा झाली आणि काय व्हावा जीवनाचा शेवट. तोही असा तसा नाही, खऱ्या अर्थी गोड झाला. खऱ्या अर्थी जीवदशेतनं मुक्तता मिळाली, पांडुरंगाच्या अगदी जवळ सानिध्य मिळालं. मंगळवेड्याच्या गावकुसवाच्या तटबंदीचं काम चालू असताना भिंत अंगावर कोसळली, असंख्य कामगार मृत्युमुखी पडले. नामदेव महाराज धावत आले, पांडुरंगा चोख्या गेला, चोखोबा गेले. भगवंतांनी सांगावं माझा शेला घ्या आणि या शेल्यामध्ये चोखोबांच्या अस्थी गोळा करून आणा. या कर्मठांनी, या लोकांनी चोखोबांना माझ्या पायरीवर सुद्धा बसू दिलं नाही ना. आता कळेल चोखोबांच्या दर्शनाशिवाय माझं दर्शन मिळणं शक्य नाही. भक्ताला असा अधिकार प्राप्त करून दिला आणि पांडुरंग परमात्मा सांगतात चोखोबांच्या अस्थी गोळा करून आणा. प्रश्न पडला, नामदेव स्वतः गेले, लोकांना पाठवलं. अस्थी उचलावी, भगवंतांनी सांगितलं होतं कानाला लावा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आवाज आला जमेला धरा, नाही आवाज आला फेकून द्या. ज्या अस्थीमधून, ज्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल असा नाम यावं ती अस्थी गोळा करावी. असं करत करत चोखोबांच्या सगळ्या अस्थी गोळा केल्या. काय आदर्श आहे भक्तीचा. नुसतं नाम घेतलं पण ते नाम झिरपत 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 हाडापर्यंत, हाडा मांसामध्ये रक्तामध्ये पोहोचलं, रोम रोम विठ्ठलमय झालं. असे आमचे चोखोबा. आणि त्या अस्थी गोळा करून आणून पांडुरंगाच्या समोर चोखोबांची समाधी भगवंतांच्या म्हणण्यानुसार नामदेवांनी स्वतः बांधली आहे. हा अधिकार चोखोबांचा. शेवट गोड व्हावा तर असा श्रोते हो. कोणता शेवट? तो गोड व्हायचा म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यासाठी अट्टाहास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं. अभंगाचं दुसरं चरण. आताने तेने पावलो विसावा, आताने तेने पावलो विसावा, आताने तेने पावलो विसावा, आताने तेने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेचे, या कुंडलिया धावा रे कुंडलिया, कुंडलिया, कुंडलिया धावा तृष्णेचे, या कुंडलिया धावा तृष्णेचे, आताने तेने पावलो विसावा.
मी अट्टहास केला शेवटचा दिवस गोड व्हावा या करता, त्यातून मला काय मिळालं हे या चरणात महाराज सांगतायत. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा कृष्णेचिया. मी निश्चिंत झालो, मला विसावा मिळाला, माझी धावाधाव संपली, माझी तृष्णा भागली, तृप्त अवस्था मला प्राप्त झाली. आज माझ्या परमभाग्याने या पंचक्रोशीचं भूषण असलेल्या सौभाग्यवती शालीनताई विखे पाटील, माननीय जिल्हा परिषद अध्यक्षा आणि तसेच माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री आपल्या महाराष्ट्र राज्याचे, यांच्या सुविद्य पत्नी आज इथे उपस्थित आहेत. मनापासून त्यांनाही वेगळा नमस्कार करते, त्यांनाही धन्यवाद देते. जीवन इतरांच्या कामी येणारं असावं, जगाचा तो भार आपुल्या शिरावर, ऐसे थोडे तर वाटू द्या हो, असं म्हणतात की नाही. आपलं जगणं इतरांसाठी कल्याणकारक असावं, नाहीतर आपण गेलो आणि लोकांनी म्हणावं बरं झालं, असं नसावं बरं का. आला आला प्राणी जन्मासी आला, झाला झाला वाढला थोर झाला, केला केला व्यापही सर्व केला, आणि गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. असं बापुडवानं जगणं कामाला आमच्या कामी, आमच्या नशिबी येता कामा नये. जब तुम पैदा हुए जग हसे तुम रोय. जेव्हा सगळं जग हसत होतं, मुलगा झाला, पेढे वाटले, पेढे खाल्ले, है की नाही. आज 21व्या शतकात आहोत तरी सुद्धा मुलगाच झाला की जास्त आनंद होतो. मुलगी झाली, मुलगा असता तर बरं झालं असतं, हे नाही म्हटलं तरी थोडंसं आमच्या डोक्यात एक आहेच आहे विचार, काही म्हणा तुम्ही. त्यामुळे जब तुम पैदा हुए जग हसे तुम रोय, अब ऐसी करनी कर चलो पीछे न हसे कोय. आमचं जगणं असं असावं की मागे सगळ्या लोकांनी आमच्यासाठी रडावं, असं जगणं असावं. नाहीतर आमचं इतरांच्या कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही, अजिबात जगाशी काही घेणं देणं नाही. तिकडं जवान सीमेवर मरतोय, शेतकरी शेतात राबतोय, आम्ही आमचे खुशाल, आम्हाला कशाचं घेणं देणं नाही. आणि कट्ट्यावर बसून, पारावर बसून या देशात क्रांती झाली पाहिजे, हातात पत्ते, हे आमचं जगणं आहे. काय आम्ही क्रांतीच्या गप्पा मारतो, वर्तमानपत्र हातात आलं की तेवढ्यापुरती हळहळ व्यक्त करावी. या भागामधली काही दिवसांपूर्वी घडलेली घटना दर्शना, हत्याकांड, नाव ऐकलं, वाचलं, प्रसंग वाचला तरी अंगावरती काटा यावा असे प्रसंग तुमच्या माझ्या समाजात घडतायत. आपण कधी सावध होणार, कधी जागे होणार. म्हणून लहानपणापासूनच जर मुलांना आम्ही योग्य शिस्त, योग्य वळण, अर्थात मला दर्शना या व्यक्तीविषयी असं नाही म्हणायचं, ती उत्तम ज्ञानेश्वरीची वाचक होती, ती उत्तम सुसंस्कार संपन्न असलेलीच मुलगी होती, पण तिच्याही बाबतीत जर असं घडावं तर मला सांगा, या जगात आम्ही विश्वास नक्की ठेवायचा कुणावर? मला असं वाटतं की कुठे विश्वास ठेवावा आणि कुठे नाही, हे जर लहानपणापासून आम्ही पोरांना शिकवलं ना, आई वडिलांनी मुलींना एवढं जरी सांगितलं की या जगात तुझ्यावर मनापासून प्रेम करणारं किंवा तुझ्यावर तू विश्वास ठेवावा असं एकमेव ठिकाण म्हणजे माता आणि पिता, याशिवाय दुसरं कुणीच नाही जगात कोणी नाही. तुमचं माझं सर्वांगीण कल्याण व्हावं असं एकमेव वाटतं आमच्या माता पितांना आणि याही पुढे जाऊन आमच्या संतांना. म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. आमचं सर्वांगीण कल्याण व्हावं असं कुणालाच वाटत नाही, फक्त संतांना, फक्त आमच्या आईवडिलांना वाटतं. त्यामुळे त्यांच्या विश्वासात फक्त राहावं मला असं वाटतं. आणि जीवनाचा सर्व वेळ पूर्ण आध्यात्मिक विकास कसा होईल याच्याकडे लक्ष द्यावं. महाराज म्हणाले, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता मी हे केलं, अट्टहास केला म्हणून काय झालं, वर्तमानात बोलतायत महाराज. या अभंगाची रचना जर आपण बारकाईने बघितली तर पहिलं आणि तिसरं चरण हे भूतकाळात आहे, मी हे केलं, झालं करून. आणि दुसरं आणि चौथं चरण हे आता मी काय अनुभवतोय, मी कशाचा उपभोग घेतोय, मला साधन, मी ते साधन केलं म्हणून मला हे साध्य प्राप्त झालं, याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, आता मग काय झालं, निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया. त्यामुळे मला हे आता प्राप्त झालंय. तुकोबरायांची धावाधाव संपली, मुळात ती कधीच नव्हती हो. दुष्काळामध्ये सगळं गेलं, 14 पोती भरून उरतील एवढी कर्ज खत होती, सगळी पाण्यामध्ये बुडवून टाकली, इंद्रायणीच्या गाथा बुडवून टाकली, सगळंच गेलं हो.
आम्ही सदैव सुडके अशी अवस्था तुकोबरायांची व्हावी. पण तरी सुद्धा विठ्ठला समोर उभं राहावं आणि सांगावं, विठ्ठला लोक म्हणतात मला तुझं वेड लागलंय. खरंच का रे, मी गातो नाचतो आनंदे, वेडा झालो मी तव छंदे. आता निश्चिंतीने पावलो विसावा. विश्रांतीचं विसावा घेण्याचं एकमेव ठिकाण आहे ते म्हणजे भगवंताचे पद पाय. का हो, अनुभूती मिळाली होती. या हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखांचा आरामू, परिभ्रांतासी कामू विषयांवरी. आला भगवंत इथे. काय अनुभव घेतला? भगवंतांनी सांभाळलंय प्रत्येक क्षणात. शेवट गोड व्हावं म्हणजे काय, शेवटच्या क्षणाला सुद्धा भगवंत सांभाळतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. काहीच साकडे पडोने दी, काहीच साकडे पडोने दी. हो हो, काहीच साकडे पडोने दी, काहीच साकडे पडोने दी. झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, हे विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडोने दी. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. शेवटच्या क्षणाला भगवंत आहे, तो सांभाळणार आहे. याची ग्वाही त्यांनी दिली अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते 9व्या अध्यायामध्ये. या पुढे जाऊन भगवंत म्हणतात, यदि वातादि दोषेण मद्भक्तां मां हि विस्मरेत, अहं स्मरामि तं भक्तं ददामि च परां गतिं. शेवटच्या क्षणाला जर आयुष्यभर ज्यांनी माझं नाम घेतलंय असा माझा भक्त शेवटच्या क्षणाला आधी व्याधींनी ग्रासला, मानसिक त्याला विस्मरण झालं, तर मी त्याला स्मरण करून देतो, माझं त्याला गती देतो. अहम स्मरामी, मी त्याची आठवण काढतो. भगवंत म्हणतात, अहम स्मरामी तम भक्तम ददामि च पराम गतिम. आणि आमचे कबीरदास फार सुंदर सांगतात, ओठ कंठ चले नाही जिव्हा रटे नारा. उठलेलं बसवत नाही, बसलेलं उठवत नाही, अशी वेळ येते की नाही? 70 ओलांडल्यानंतर याव करू त्याव करू 25 असे बोलतो, पण मग एकदा का सगळं झिजायला लागलं आणि शरीयते यत् शरीरम, शरीराची व्याख्याच आहे, जे सतत झिजतंय त्याला शरीर म्हटलंय, झिजणार आहे ना. मग अशी अवस्था येते, त्यावेळी भगवंत म्हणतात की, कबीरदास सांगतात की ज्यांनी भगवंताचं आयुष्यभर नाम घेतलंय ना, त्याची स्थिती शेवटी कशी होते? ओठ कंठ चले नाही जिव्हा रटे ना राम. लांब म्हणायला लागतं, आले लांब आले लांब, लांब लांब आले आले, आले कुठनं आले कुठनं, है की नाही? जिव्हा रटे ना राम, राम हमारा जप करे हम बैठे आराम, कबीरा हम बैठे आराम, कबीरा हम बैठे आराम. राम हमारा जप करे हम बैठे आराम. देव रडतो भक्तासाठी, देवाला चैन नाही पडत. भक्तासाठी भुकेलेला असलेला परमात्मा तो आमची सर्वतोपरी काळजी वाहतो, हे तुकोबरायांना माहिती आहे. म्हणून महाराज म्हणतात, मी अट्टहास केला त्यामुळे माझा शेवट गोड झाला. परिणाम काय? आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णे.